ग्रामपंचायतचे जे 10 सदस्य फुलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर घोषणाला बसले आहोत. आमचं आमरण उपोषण आहे आणि प्रशासक ठाकूर साहेब आणि ग्रामसेवक खडीकाळे साहेब यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. आणि तत्कालीन सदस्य यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी 3,77,400 रुपयाचा चेक एकाही सदस्याला न विचारता काढून घेतलेला आहे. कोणाला माहिती आहे का? एकाही सदस्याला माहिती नाही. संगनमताने चेक काढून घेतलेला आहे 3,77,000. त्याच्या आधी 2 दिवस आधी आम्ही प्रत्येक काळातील खर्चाचा किती रक्कम शिल्लक आहे आणि काय खर्च आहे, काय देयक द्यायचे याच्याविषयी अर्ज दिला होता आणि सगळं मागितलं होतं. तरी त्यांनी आमची दिशाभूल केली आणि लगेच 2 दिवसात त्यांनी चेक काढून टाकला. त्यानंतर त्या चेकविषयी प्रोसिडिंगमध्ये कुठेही नोंद नाही आहे. हे पूर्ण प्रोसिडिंग आहे, त्या प्रोसिडिंगमध्ये कुठेही नोंद नाही आहे. मासिक मीटिंगमध्ये विषय झाला आहे, मासिक मीटिंगमध्ये पण विषय केला नाही आहे 3,77,000. आमची मासिक मीटिंग व्हिडिओ रेकॉर्डेड होते, ते व्हिडिओ रेकॉर्डेड प्रूफ पण आहे आमच्याकडे. कुठेही या चेकचा विषय झालेला नाही आहे. त्यानंतर हे बँकेचं स्टेटमेंट 3,77,000 चेक काढला. स्टेटमेंट काढलं तेव्हा आमच्या लक्षात आलं. कोणालाच माहिती दिली नाही, उपसरपंचांना पण नाही, काही सदस्याला माहिती दिली नाही. त्यानंतर कठोरा फिल्टर प्लांट आहे ना, सामूहिक पाणी पुरवठा योजना आहे, त्या ठिकाणी सामूहिक पाणी पुरवठा योजना असून त्यांनी एकटी आमची ग्रामपंचायत पैसे खर्च करते. आता मागे गाळ काढायचं काम दिलं होतं, त्या गाळ काढायच्या कामामध्ये यांनी 1,10,000 रुपये खर्च केले. हां, आणि कोणालाही विचारलं नाही, काय केलं नाही. परस्पर जाऊन MB केली, TS केला आणि काम सुरू केलं. आणि त्या कामाची 10,000 रुपये ॲडव्हान्स दिले असं ते सांगतात, पण 10,000 रुपये त्यांनी काढले बँकेच्या ह्याच्यातून. किल्डमध्ये कोणतीही नोंद नाही, कोणालाच माहीत नाही. किल्डमध्ये नोंद पण नाही, काही नाही. विचारलंच तर आडेदावीची उत्तरं देतात की मी अध्यक्ष आहे, पूर्ण पैशांचा मालक मी आहे, तुम्ही विचारायचं नाही, तुम्ही आरोप करा माझ्यावर किंवा काही करा, तुम्ही मला विचारायचं नाही पैशाच्या बाबतीत. तुमचं फक्त पैशांवर लक्ष ठेवायचं काम आहे, पूर्ण पैशांचा मालक मी आहे, अशी आडेदावीची उत्तरं देतात. मीटिंग संपल्यास तुमचं ग्रामपंचायतमध्ये कोणतंही काम नाही. हां, मीटिंग झाली की तुमचा विषय संपला, मग पूर्ण पैशांचा मालक मीच आहे. आम्ही आज सर्व फुलगाव ग्रामपंचायत सदस्य उपोषणाला बसलेले आहे. पूर्ण 10 सदस्य. किती सदस्य आहे तुम्ही ग्रामपंचायतला? टोटल 11 आहे, त्याच्यातले 10 आम्ही बसलेलो आहे. एक मयत झालेला आहे उमेदवार, त्यांची निवडणूक अजून बाकी आहे. तर आम्ही 10 सदस्य बसलेले आहे उपोषणाला. तरी सदरून आम्ही याच्याकरता बसलो आहे की फुलगाव ग्रामपंचायतीमध्ये थोडा भ्रष्टाचार झालेला आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी 3,77,000 जो चेक आहे तो कोणालाही विश्वासात न घेता परस्पर काढून टाकलेला आहे. अजिंठ्यावरती विषय नाही आहे, अजिंठ्यावरती रक्कम टाकलेली नाही आहे, कोणालाही माहिती न देता डायरेक्ट जितेंद्र खडीकाळे यांनी सर्वांनी काढून टाकलेला आहे चेक. म्हणजे तुम्ही ग्रामसेवक सरपंचावर आरोप करताय काय? 28 तारखेला काढला, 28 तारखेला 28/2/2024 तो चेक काढून टाकलेला आहे. पैसे काढलेला हे 3,77,000 जो चेक आहे तो काढून टाकलेला आहे. त्यांनी पैसे काढून टाकले 28 तारखेला आम्हाला न माहिती असताना. ज्या ग्रामसेवकावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले प्रशासक काळ होता तेव्हा, त्याच ग्रामसेवकास संगनमताने दोघांनी मिळून पैसे काढले कितवर 3,77,000 रुपये. आणि 6 नोव्हेंबरला आमचा निकाल लागला, आम्ही निवडून आलो. 6 नोव्हेंबरला निवडून आल्यानंतर 8 नोव्हेंबरला 4,83,382 रुपयाचा चेक लगेच काढून टाकलेला आहे. कोण काढला तो चेक? प्रशासक ठाकूर साहेबांनी आणि जितेंद्र खडीकाळे अप्पांनी, ग्रामसेवक. हेमलता आशिष शिंदे. आम्ही 10 सदस्य प्रशासक काळामध्ये जे झालेला भ्रष्टाचार आहे त्या विरोधात बसलेलो आहे.
कारण की आमच्या या तत्कालीन कामामध्ये सरपंच साहेबाला कोणत्याच कामाला विरोध केलेला नाही आहे आणि 3,77,400 तत्कालीन त्यांनी चेक काढून टाकला. मागची कामं न बघता, काही न बघता, कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात न घेता, त्या आम्हाला न सांगता आणि कोणताही ठराव किंवा काहीच केलेलं नाही आहे. आणि 15 14 आणि तुम्हाला सांगितले हे चुकीचं आहे त्यांचं. त्यांनी आम्हाला कोणत्याही एकही रुपयाचा व्यवहार सांगितलेला नाही आहे. आणि 26 तारखेला आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे. अर्ज देऊन सुद्धा त्यांनी बँकेमधून दुसऱ्याच दिवशी चेक काढलेला आहे. आमच्याजवळ त्याचं स्टेटमेंट अर्ज दिलेला आहे. आम्ही 10च्या 10 सदस्यांनी ओसी घेतलेली आहे आणि वरतून आम्हाला सांगता की तुमचं मीटिंग संपले म्हणजे तुमचं काम संपलं, आम्हाला तुमची गरज नाही. या भाषेमध्ये ते आमच्याशी गैरवर्तणूक करता आणि पैशाचे कोणतेही कामं हे एकटेच करता आणि गावामधील लोकांना सांगतात की आम्ही कोणत्याही कामाला विरोध करतो. आम्हाला गावातल्या कोणत्याही कामाला विरोध नाहीये. आम्ही विरोध कधीच केला नाही. आमचा विरोध फक्त एवढाच आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घेऊन चला. एकाही कोण 9च्या खर्च करता बाहेर गेल्यावर ते कोणतेच कामाला नेत नाही. एकाही सदस्याला असं फोन करून सांगणार नाही की गावामध्ये हे चाललंय की कोणत्या वार्डामध्ये हे काम स्टार्ट केलं आहे, काहीच नाही. कारण की त्यांना गरजच नाही मेंबरांची. त्यांना फक्त हे एकटेच चेकचे व्यवहार करणे हे त्यांना एक त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते तसं करताय म्हणून, पारदर्शकपणा म्हणून नाही. ग्रामपंचायत 10 सदस्य विरुद्ध 1 सरपंच अशी परिस्थिती आहे. तर सरपंचानं 3,77,000 काढले. तुमच्याजवळ पुरावा काय आहे? आमचा जो स्टेटमेंट आहे बँकेचा आणि आम्ही अर्ज सुद्धा दिलेला आहे मासिक मीटिंग मध्ये की त्या मीटिंग मध्ये आम्ही सांगितलेले आहे की आम्हाला त्या खात्याचे स्टेटमेंट द्या. त्यांचे तुम्ही खर्च केलेला आहे म्हणजे आधी खर्च केलेला नव्हता, 2च दिवसानंतर त्यांनी केला लगेच खर्च. आम्हाला काहीच त्यांनी माहिती दिली नाही, काही नाही. स्टेटमेंट आहे आमच्या प्रोसिडिंग मध्ये नमूद पण आहे आमचं केलेलं की आम्ही विरोध नोंदवलेला आहे त्या पुस्तकावर. तरी सुद्धा सरपंचांनी त्या पुस्तकातून 3,77,400 चेक हा काढलेला आहे. याच्या विरुद्ध तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही निवेदन वगैरे दिले का? हे दिलेले पत्र दिलेले आहे त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि बीडीओ साहेबांना पण सांगितलं. आम्ही बीडीओ साहेबांसोबत पण मीटिंग केलेली आहे आणि त्यांची वर्तणूक आमच्या सोबत चांगली नाही आहे. कोणत्याही भाषेमध्ये कसे मी लोकनियुक्त आहे, मला सगळे अधिकार मलाच आहे, तुम्हाला अधिकार नाही आहे, या भाषेमध्ये आमच्यासोबत वागणूक आहे त्यांची. तर मला मी ऐकतात तुम्हाला मी कोणत्याही व्यवहार सांगणार नाही, कोणताही कॉल करणार नाही, मी कधीच तुम्हाला विश्वासात घेणार नाही, अशी त्यांची भाषा राहते आमच्यासोबत. सदस्य आहे आणि सरपंच हे लोकनियुक्त आहे. ते लोकनियुक्त असल्या कारणाने गावाचा विकास ते म्हणतं की मी तुम्हाला कोणत्याही कामामध्ये किंवा कोणत्याही चेकद्वारे जी रक्कम जी काढली जाईल किंवा काही असे मोठमोठे व्यवहार केले जातील त्यामध्ये 10च्या 10 लोकांचा मी विचार कधीच घेणार नाही. ते एकटेच बाहेर जाऊन त्या पैशांचा विचार करतील किंवा ते चेक काढून घेतील. आमच्या म्हणजे कसं आहे गावातल्या लोकांना सांगतात की आम्ही विरोध करतात चेकला आणि त्याला, पण गावाच्या कामाचे चांगले कामं आहे याच्यासाठी आम्ही कधीच विरोध केलेला नाहीये. फक्त आमचा विरोध याच्यासाठी की तुम्ही कोणत्याही सदस्याला सोबत घेत नाही. अव्वाच्या सव्वा ते बाहेर खर्च करताना आमच्यातून पास करायचा प्रयत्न करतात. आता याच्यासाठी आम्ही सगळे सदस्य एका बाजूने आणि लोकनियुक्त सरपंच एका बाजूने, आम्हाला याचा काही न्याय मिळेल की नाही, आमच्या खुर्चीचा आम्हाला काहीतरी उपयोग आहे की नाही ऑफिशियली किंवा त्याच्यामध्ये आमचं मत मांडण्याचा आम्हाला काही अधिकारच नाहीये का? वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील? वरिष्ठ अधिकारी काही याच्याकडे लक्ष देतील का? 3,77,400 चेक काढलेला आहे. याच्यात आमच्या 10 सदस्य एकाहीच कोणाचं म्हणजे सांगितलेलं नाहीये.